महाराष्ट्रासाठी 28 जानेवारी हा दिवस काळा दिवस असल्याची भावना व्यक्त करत आमदार राजू कारेमोरे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले। अपघाती निधन ही केवळ एका पक्षाची नव्हे तर संपूर्ण राज्याची व देशाची हानी असल्याचे ते म्हणाले। अजित पवार हे मनाने, तनाने आणि विचाराने खंबीर नेते होते। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले। राज्याच्या जळणघळणीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कारेमोरे यांनी नमूद केले। आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष अजित पवार साहेब यांच्या अकाली अपघाती विमानाने आपला मृत्यू झालेला आहे। राज्यासह देशाची खूप हानी झालेली आहे। ते तनाने, मनाने आणि अंतकरणाने सुदृढ व्यक्ती होते। त्यांनी आपला महाराष्ट्राच्या उभारणीसाठी त्यांच्या सिंहाचा वाटा आहे। त्यांनी अहोरात्र आपला रात्रंदिवस ते महाराष्ट्राच्या विकासासाठी झटलेले आहेत आणि अशा नेत्याचा मृत्यू होणे म्हणजे ही भरून न निघणारी आपला पोकळी आहे, कधीही आपला भरणार नाही। आज महाराष्ट्रावर जो आघात पोहोचला, पवार कुटुंबावर जो आघात पोहोचला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो आघात पोहोचला, तेथून सावरणे अशक्य आहे। मी तुमसर विधानसभेतील तमाम जनतेतर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, कारेमोरे परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पित करतो।